डिलिव्हरी म्हणजे फक्त एका बाळाचा जन्म नाही, तो एका स्त्रीचा दुसरा जन्म असतो. त्या दिवशी सगळं लक्ष बाळावर असतं. बाळ कसं आहे, हेल्दी आहे ना? पण क्वचितच कोणी थांबून विचारतं, ती कशी आहे? त्या खोलीत एक स्त्री असते, वेदनेत, घाबरलेली, आणि प्रत्येक श्वासासोबत ती तिची जुनी ओळख हळूहळू शोधून देत असते. डिलिव्हरीनंतर शरीर बदलतं, हॉर्मोन्स बदलतात, इमोशन्स बदलतात, पण एक गोष्ट बदलत नाही, एक्सपेक्टेशन्स. लोक सहज म्हणतात स्ट्रॉंग राहा, पण कोणी सांगत नाही स्ट्रॉंग होण्यासाठी किती तुटावं लागतं. पोस्टपार्टममध्ये मी थकलेली होती, कमकुवत होते, भावनांनी भरलेले होते. आणि तेव्हाच मला कळालं, मी हरत नव्हते, मी घडत होते. मी कमकुवत नव्हते, मी आई होत होते. आज मी माझा बड्डे सेलिब्रेट करते, पण माझ्या आईलाही विश करते. कारण त्या दिवशी फक्त मीच जन्म घेतला नव्हता, तिचाही पुन्हा जन्म झाला होता. मदरहूड इज नॉट इझी, इट इज पॉवरफुल. एक स्त्री बाळाला जन्म देते आणि त्या प्रवासात ती स्वतःला पुन्हा शोधते. आणि हे लक्षात ठेवा, जर आज तू थकलेली असशील, गोंधळलेली असशील, स्वतःवरच शंका येत असेल, तर तू कमकुवत नाहीस, तू बदलायच्या प्रक्रियेत आहेस. स्ट्रॉंग होणं म्हणजे नेहमी हसत राहणं नाही. स्ट्रॉंग होणं म्हणजे तुटून सुद्धा उभी राहणं. एव्हरी मदर, एव्हरी विमेन, यू आर डुईंग बेटर दॅन यू थिंक.